या सगळ्यांचं स्वागत आणि सुरुवातीला बातमी न्यूज 18 लोकमतच्या एका जबरदस्त दणक्याची। आम्ही उडता औरंगाबाद हे स्टिंग ऑपरेशन केलं होतं। नशेसाठी नायट्रोसन 10 हे औषध कशा प्रकारे वापरलं जातं हे या स्टिंग ऑपरेशनच्या मधून सगळ्या जगासमोर न्यूज 18 लोकमतनं आणलं होतं। त्याचे दुष्परिणाम जगासमोर आणले होते, यातले गैरव्यवहार जगासमोर आणले होते आणि हे सगळं समोर आणल्यानंतर आता प्रशासनाला खडबडून जाग आली। औरंगाबादमधलं जिल्हा प्रशासन खडबडून जागं झालंय। अन्न आणि औषध प्रशासन विभाग, पोलीस प्रशासन, परिवहन विभाग एवढंच नाही तर औरंगाबाद मधल्या सर्व मेडिकल दुकानदारांची जी संघटना आहे औरंगाबाद मेडिकल असोसिएशन ती सुद्धा अशा सगळ्यांची तातडीची एकत्रित बैठक घेण्यात आली। शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी ही बैठक बोलावली आहे आणि सर्व विभागाचे सर्व वरिष्ठ अधिकारी एकत्रितपणे एक टास्क फोर्स तयार करतायत। नशेच्या गोळ्या थांबवण्यासाठी आता युद्ध पातळीवर काम करण्यात येणार आहे। न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा आतापर्यंतचा सगळ्यात मोठा इम्पॅक्ट। सिद्धार्थ गोदाम आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहे। सिद्धार्थ, गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेली गोष्ट तुझ्या स्टिंग ऑपरेशनमधून समोर आली। आता प्रशासनाचे डोळे उघडलेत, हालचाली वेगाने सुरू झालेत, सविस्तर सांग। निश्चित मिलिंद, असंच म्हणावं लागेल, कारण गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रकार सर्रास उघडपणे प्रशासन, फूड अँड ड्रग्ज, पोलीस, मेडिकल असोसिएशन सगळ्यांच्या डोळ्यादेखत चालू होता। मात्र न्यूज 18 लोकमतनी या प्रकारावर पूर्णपणे स्टिंग ऑपरेशन करून त्याचा भंडाफोड केलेला आहे। यामध्ये कशा पद्धतीनं बॅन असलेल्या नशेच्या गोळ्या सहज तरुणांना उपलब्ध होतात हे आपण काल दिवसभर दाखवलेलं आणि या न्यूज 18 लोकमतच्या बातमीमुळे सर्व प्रशासन खडबडून जागं झालेलं आहे। एवढं खडबडून जागं झालेलं की सकाळी त्यांनी आज सर्व विभागांची समन्वयक बैठक या ठिकाणी घेतली आणि विशेष म्हणजे आमदार अंबादास दानवे यांनी ही बैठक बोलवली, कारण अंबादास दानवेंना सुद्धा या बातमीचं गांभीर्य कळालं। आपण त्यांचं रिॲक्शन यामध्ये घेतली होती। त्याच वेळेस त्यांनी सांगितलं की सिद्धार्थ, मी याच्यावर काही ना काही करेल आणि त्यांनी आज लगेच जिल्हा प्रशासनाचे जे काही महत्त्वाचे ज्या औषधीशी संबंधित विभाग आहेत त्याच्यामध्ये फूड अँड ड्रग्ज असेल, मेडिकल असोसिएशन असेल, पोलीस विभाग असेल, परिवहन विभाग सुद्धा या बैठकीमध्ये आलं होतं। कारण या ज्या बॅन गोळ्या आहेत म्हणजे डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय ज्या गोळ्या भेटत नाहीत त्या गोळ्या ऑनलाईन येत आहेत, तर मग परिवहन विभागाला सुद्धा यामध्ये त्यांनी सामावून घेतलेलं आहे। सिद्धार्थ, मी थोडंसं थांबवतो। ज्यांनी हे स्टिंग ऑपरेशन आपलं बघितल्यानंतर आणि तू हे स्टिंग ऑपरेशन केल्यानंतर ज्यांनी पुढाकार घेऊन बैठक घेतली ते अंबादास दानवे आपल्यासोबत आहेत, शिवसेनेचे आमदार। अंबादासजी, काय नेमकी आता कृती करणार आहे प्रशासन किंवा तुम्ही प्रशासनाला कृती करायला भाग पाडणार जेणेकरून उडता औरंगाबाद अशी ओळख कधीच होऊ नये आपल्या शहराची? एकतर पहिली गोष्ट, असे प्रकार फक्त आमच्या संभाजीनगरात नाही तर देशात वेगवेगळ्या गावात चालतात। हो, याच्याविषयी विधिमंडळात आणि पार्लमेंट दोन्ही ठिकाणी चर्चा झालेल्या आहे। त्यामुळे केंद्राचं जे ड्रग्ज अँड कॉस्मेटिक्स ऍक्ट आहे हा खऱ्या अर्थानं याच्यानंतर हे सगळे विषय सुरू झालेले आहे। त्यामुळे माझी आपल्याला विनंती राहील की आमच्या संभाजीनगरचं नाव उडता औरंगाबाद असं बदनाम करू नयेत। काही केसेस निश्चित होतात, झालेल्या आहेत, परंतु याही होऊ नये याच्यासाठी काल आपल्या चॅनलने पुढाकार घेतला। आमच्या इथले रिपोर्टर सिद्धार्थ गोदाम आणि आपण सगळ्यांनी मिळून याच्यात काही गोष्टी केल्या की हा प्रकार एक तीव्रता त्याची तुम्ही जाणीव करून दिली आम्हाला सगळ्यांना। आणि म्हणून मी या संदर्भात पोलीस असेल, FDI असेल, त्यानंतर आमच्याकडे एक मेडिकल असोसिएशन एक चांगली संघटना आहे, नंतर याच्यात परिवहन विभाग आहे आणि एक आमच्या जे हे ज्या बसेस चालतात सगळ्या टुरिस्ट बसेस, या बसेसचं पण एक संघटना आहे, त्यांनाही आम्ही बोलवलं होतं। कारण याच्यात FDIचा सगळ्यात महत्वाचा रोल आहे। त्यांना आम्ही असं सजेशन केलं की कोणत्याही मेडिकल मधून विदाउट प्रिस्क्रिप्शन एकही अशा पद्धतीनं नायट्रोसन 10 किंवा जे काही बटन किंवा अल्प्राझोलाम अशा काही गोष्टी आहेत या बिलकुल प्रिस्क्रिप्शन शिवाय दिल्या जाऊ नये हे आम्ही त्यांना सांगितलं। जो ज्याच्याकडे आलेलं आहे त्याचं सगळं डिटेल्स
प्रिस्क्रिप्शन चेक करणं जबाबदारी एफडीआय ची राहील, बरोबर. मेडिकल असोसिएशनची राहील. बर. आणि जर अशा पद्धतीने एखाद्या शॉपने, मेडिकल शॉपने असं केलं तर त्याचा परवाना त्वरित निलंबित केला पाहिजे. अंबादासजी, तुम्ही एका गोष्टीचा उल्लेख केलात, मी अगदी थोडक्यात स्पष्टीकरण देऊ इच्छितो की औरंगाबाद आणि तुम्ही ज्याला कौतुकानं संभाजीनगर म्हणतात त्या शहराबद्दल न्यूज 18 लोकमतला विशेष आपुलकी आहे आणि असं आपल्या शहरात वाईट आणि गैर काही होऊ नये म्हणूनच सिद्धार्थचा हा सगळा प्रयत्न होता, धडपड होती. सिद्धार्थ, तुला काही प्रश्न विचारायचा आहे? निश्चित दानवे साहेब, यामध्ये महत्वाचा, मी त्या बैठकीला होतो, बैठकीमध्ये खूप चांगली त्या ठिकाणी चर्चा झालेली आहे. तुम्ही चांगले मुद्दे मांडले आणि सगळ्यांनी आपल्या अडचणी सांगितलेल्या. मात्र प्रत्यक्षात केंद्र सरकारचा जो काही नियम आहे, धोरणात्मक नियम आहे ऑनलाईन औषधीचा, राज्य सरकारला आपल्याकडे किती ताकद आहे किंवा आपल्या राज्यामध्ये असा तुम्ही बोललात की मुख्यमंत्र्यांना तुम्ही जाऊन बोललात, दोन्ही सभागृहामध्ये हे विषय तुम्ही चर्चेला आणलेले, मुख्यमंत्र्यांना स्वतः तुम्ही त्या ठिकाणी लक्ष घालायला सांगणार आहेत. तर केंद्र सरकारचा कायदा मोडून आपल्याला राज्यात काही वेगळं करता येईल का, जेणेकरून आपली पिढी उद्ध्वस्त होणार? बिलकुल, माझी तीच भूमिका आहे की केंद्राचा जरी कायदा असला तरी राज्य सरकार अशा पद्धतीनं जर चुकीचे औषधं आपल्या राज्यात येत असेल, विदाउट परमिशन येत असेल, कोणत्याही वैद्यकीय सल्लागाराचा त्याच्यात सल्ला नसेल, तर राज्यांनी याला थांबवलं पाहिजे. मला वाटतं याविषयी निश्चित मी माननीय मुख्यमंत्री, माननीय या विभागाचे मंत्री यांच्याकडे पाठपुरावा करेल, आवाज उठवेल आणि या कामी निश्चित, कारण आपली तरुण पिढी ही बिलकुल सुमार्गालाच असली पाहिजे, हिनं कोणत्या गैरमार्गाला जाऊ नये. याच्यासाठी आपण जशा पद्धतीनं स्टिंग ऑपरेशन केलं हे मला असं वाटतं अतिशय भयावह आहे. याच्यासाठी आम्ही निश्चित पावलं उचलू. अंबादासजी, धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. आणि सिद्धार्थ, तुझंही अभिनंदन, तुझ्या बरोबरच्या व्हिडिओ जर्नलिस्ट सुधीरचंही अभिनंदन की तुम्ही यामुळे औरंगाबादमधल्या काही चुकीच्या गोष्टींवर प्रकाश पाडला आणि त्यावर आता निर्बंध येईल. जिथे गैरकारभार, जिथे अन्याय, तिथे न्यूज 18 लोकमत. वळूयात पुढच्या काही बातम्यांकडे. बीडमधल्या बोगस लग्नाचा पर्दाफाश फक्त एका महिन्यात झालाय. फक्त एका महिन्यासाठी लग्न लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. बीडमधल्या बोगस लग्नाचा धक्कादायक प्रकार. मुलाकडून 3 लाख रुपये घेऊन लग्न लावण्यात आलं होतं. एका महिन्यात मुलगी माघारी आली आणि या सगळ्या प्रकारात फसवणूक झाल्याचंही समोर आलं आणि 2 जणांना आता बेड्या ठोकण्यात आल्या. ही आहे या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी. लक्ष्मण घाटोळ आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. लक्ष्मण, काय अधिक माहिती आहे, सविस्तर सांग. नाशिकच्या येवला पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे आणि या प्रकरणी साहेबराव गीते आणि संतोष फड अशा 2 संशयित आरोपींना पोलिसांनी अटक केलेली आहे. या 2 आरोपींनी येवला आणि परिसरामध्ये राहणाऱ्या एका इसमाचं लग्न बीड मधील एका मुलीशी लावून दिलं होतं. या मुलीला एका महिन्यासाठीच हे लग्न पाठवण्यात आलं होतं असं तिच्या आईने ज्यावेळेला त्या मुलाच्या कुटुंबियांना आणि त्या मुलाला ज्यावेळेला सांगितलं तेव्हा त्यांची फसवणूक झाली असं प्रकार त्यांच्या निदर्शनास आला आणि त्यानंतर त्यांनी पोलिसांमध्ये धाव घेतली आणि हे लग्न जमवणाऱ्या 2 जणांविरोधामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे. खरं तर बीडच्या अंबेजोगाई परिसरामध्ये असलेल्या एका मंदिरामध्ये हे लग्न लावून देण्यात आलं होतं. मोठ्या प्रमाणात अशा प्रकारच्या टोळ्या या भागामध्ये सक्रिय असल्याचं देखील पोलिसांच्या तपासामध्ये आता समोर येतंय. नाशिकच्या येवल्यामध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे. 2 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. मात्र हा संपूर्ण धक्कादायक प्रकार बघितल्यानंतर जो वर पिता होता, त्याची आई होती किंवा ते मुलाचं जे कुटुंब होतं ते अक्षरशः हादरून गेलेलं आहे. नेमका प्रकार काय आहे हा देखील त्यांच्या लक्षात आला नाही. कारण ज्या मुलीशी त्यांनी लग्न केलं त्याच ती मुलगी ज्या वेळेला माहेरी गेली त्यानंतर ज्या वेळेला हे लोक तिला परत आणण्यासाठी गेले त्यावेळेला त्यांना त्या मुलीच्या आईने असं उत्तर दिलं की आमची मुलगी फक्त 1 महिन्यासाठी आम्ही पाठवलेली होती, 1 महिन्याचीच बोली त्या ठिकाणी आमची झालेली होती. अशा प्रकारचं उत्तर ज्या वेळेला त्यांना मिळालं त्यानंतर मुलाचे कुटुंबीय जे आहे ते घाबरलं आणि त्यांनी पोलिसात तक्रार केली. पण लक्ष्मण, पुढचा प्रश्न की हे प्रकरण तर उघडकीस आलं, पण जसं तुम्हाला आणखीनही काही असे प्रकार असू शकतात, असे काही गेल्या काळात उघडकीस आलेत, प्रामुख्यानं लॉकडाऊन या सगळ्या भागात या काळात?
खरं तर बीड, उस्मानाबाद आणि ह्या सगळ्या भागांमध्ये अशा प्रकारचे लग्न आणि अशा प्रकारचे लग्न लावून देण्याचे प्रकार हे नियमित असतात. यापूर्वी देखील अनेक बातम्यांच्या माध्यमातून हे सगळे प्रकरण जे आहे ते आपण बघितलेले आहे. मात्र या प्रकरणानंतर आता नाशिक पोलीस ज्या अंगाने तपास करतील त्यानंतर जे 2 आरोपी ज्या पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे, या 2 आरोपितांनी यापूर्वी देखील अशा प्रकारचे काही लग्न लावून दिलेले आहे का, काही लोकांकडून पैसे घेऊन लग्न लावून दिलेले आहे का, त्याची माहिती पोलिसांना ज्या वेळेला मिळेल त्यावेळेला या प्रकरणातले आणखी धागेदोरे पोलिसांना मिळतील. कारण या प्रकरणात देखील या 2 आरोपींनी 3 लाख रुपये नवरदेवकाकडनं आणि त्याच्या आई वडिलांकडनं घेतले होते लग्न लावून देण्यासाठी. त्यामुळे आता प्रश्न असा आहे की या आरोपींकडनं आणखी काही गुन्ह्यांची कबुली जी आहे ती होती का? ठीक आहे. लक्ष्मण, खूप महत्त्वाची गोष्ट आहे ही. म्हणजे यात मुलाच्याकडच्यांची फसवणूक आहे, पण मुलीकडच्यांची सुद्धा फसवणूक आहे आणि त्यामुळे जे दोषी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. लक्ष्मण, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. वळूयात पुढच्या बातमीकडे. नाना पटोले पुन्हा एकदा चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. काँग्रेसवरच्या भरवशावर मोठे झालेले काही जण आता काँग्रेसच्या विरोधात बोलू लागले आहेत असं म्हणत नाना पटोले यांनी काही जणांना कठोर शब्दात टीका केली. नाना पटोले यांनी आपला संतापही व्यक्त केला. काँग्रेसच्यामुळे देश स्वतंत्र झाला, काँग्रेसनं देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आणि आता काँग्रेससोबत मोठे झालेले काही जण काँग्रेसवरतीच टीका करतायत, काँग्रेसच्या नेतृत्वाबद्दल अयोग्य शब्द वापरतायत, याचा उल्लेखही नाना पटोले यांनी केला. त्यांना अनेकदा उदाहरणं दिली की काँग्रेस बाप आहे, बाप राहील. त्यांनी या चिल्लरबाजी गोष्टी सोडून द्या. काँग्रेस हे कोणाच्या बिनबुलाय मेहमान नाही. काँग्रेसनीच हा देश स्वातंत्र्याला मिळवून दिला आणि काँग्रेसनीच हा देश उभा केला. ज्या काँग्रेसच्या भरोश्यावर ते स्वतः मोठे झाले त्या काँग्रेसला आज ते बोलत असतील तर ही त्यांची नादानी आहे. वळूयात पुढच्या बातमीकडे. तसं तर कोल्हापूर प्रसिद्ध आहे आखाड्याकरता, पण सध्या कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्तानं राजकीय आखाडा सुद्धा रंगला. इथे प्रचाराला वेग आलाय. राजकीय पडसाद आता राजकीय विद्यापीठ समजल्या जाणाऱ्या कागलमध्ये उमटायला सुरुवात झाली. भाजपच्या प्रचारासाठी राज्यभरातून 3 लाख कार्यकर्ते येतील असं वक्तव्य 2 दिवसांपूर्वी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. त्याला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रत्युत्तर दिलंय. 3 लाख लोक इथे लढाई करायला येणार आहेत, त्यापेक्षा त्यांना युक्रेनला पाठवा असं खोचक विधान मुश्रीफ यांनी केलंय. इतकंच नाही तर कोल्हापूरचा इगो दुखावून कोणी प्रचार करणार असेल तर जनता त्याला भीक घालणार नाही असा दावा सुद्धा मुश्रीफ यांनी केला. आणि या सगळ्या विषयावरती जसे राष्ट्रवादीकडून आरोप करण्यात येत आहेत तसे त्याला उत्तरही देण्यात येत आहे. समरजित घाडगे कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष आहेत भाजपचे, त्यांनी आता हसन मुश्रीफ यांना प्रत्युत्तर दिलंय. त्या नवाब मलिकच्या दाऊदची लिंक आहेत. ज्या नवाब मलिकनी हसीना पारकरला पैसे दिले आणि त्या पैशाचा दाऊदने वापर करून मुंबईमध्ये बॉम्बस्फोट केले. असंख्य आपली भारतीय माणसं त्यात मारली गेली आणि कोर्टच्या आदेशाप्रमाणे ते आज तुरुंगात आहेत. ज्या नवाब मलिकनी रायगडवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर घोषणा द्यायला नकार दिला, त्यांना घोषणा करायला लाज वाटत होती का? त्यांनी हात वर करायला लाज वाटत होती का ह्यांना? अशा नवाब मलिकच्या पाठिंब्यासाठी मंत्री महोदय आपण अख्खं कोल्हापूर शहरामध्ये फिरला. त्यामुळे प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं हा विषय वळवतोय आणि उत्तरं देतोय. बातमी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची. आज राज्यभरात वीज वितरण व्यवस्थेतल्या कर्मचाऱ्यांनी संपाचं हत्यार उगारलं आणि याचा फटका राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे दिसला. तिकडे राज्यावर कोळशाचं सुद्धा मोठं संकट आहे. राज्यातला वीज पुरवठा मात्र पूर्णपणे सुरळीत आहे, त्यात खंड पडलेला नाही असा दावा ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केला. संपकरी वीज कर्मचाऱ्यांवर मेस्माच्या अंतर्गत कारवाई करणार असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबद्दल सकारात्मक असून चर्चेची दारं नेहमीच खुली आहेत असंही राऊत म्हणाले. मात्र कर्मचाऱ्यांनी संप मागे घेऊन कामावर यावं असं आवाहनही त्यांनी केलंय. राज्यातील सर्व प्रकल्पांमध्ये पुरेसा कोळसा असून वीज निर्मितीत सुरळीत असल्याचा दावा सुद्धा नितीन राऊत यांनी केला आहे.
कर्मचारी संघटना बोलणी करायला त्यांनी तयारी दाखवलेली आहे, परंतु त्यांनी संप मागे घेण्याचा निर्णय काल घेतला नाही. त्यामुळं ऑफिशियल जी बैठक होती ती रद्द झालेली आहे. आता त्यांना जर चर्चा करायची असेल तर ते कधीही माझ्याकडे येऊ शकतात, माझ्याशी चर्चा करू शकतात. आम्ही मेस्मा लावलेला आहे यासंबंधी, आणि जे कर्मचारी कामावर जाणार नाहीत त्या मेस्माच्या अंतर्गत त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई या ठिकाणी केली जाणार आहे. आम्ही सर्व कोळशाच्या कंपन्यांच्या सोबत संवाद साधायला आमचे डायरेक्टर कोल यांना आम्ही त्या ठिकाणी WCLला पाठवलेलं आहे. त्यांची CMD WCL सोबत चर्चा सुरू आहे आणि सोबतच त्यांनी सर्वांशी संधान साधून व्यवस्थितरित्या कोळशाचं नियोजन आम्ही केलेलं आहे आणि त्या नियोजनातनं आमचे सर्वचे सर्व प्लांट आम्ही या ठिकाणी सुरू ठेवलेले आहे. आमचा हायड्रोचा सुद्धा प्लांट सुरू आहे आणि आमचा गॅसचा सुद्धा प्लांट सुरू आहे. आणि ही सर्व आम्ही यासाठी केलं की कोणत्याही परिस्थितीमध्ये कितीही विपरीत परिस्थिती निर्माण जरी झाली तरी आम्ही वीज पुरवठा थांबवणार नाही, राज्याला अंधारात लोटणार नाही, लोडशेडिंगमध्ये लोटणार नाही. सर्व युनियनच्या लोकांनी मला संपर्क केला 2-2, 3-3दा. तर मी त्यांना सांगितलं की मी बैठक तर घेणार नाही, परंतु तुम्हाला जर भेटण्याची इच्छा असेल तर तुम्ही मला निश्चितपणे भेटू शकता. मी संवादाची दारं आजही उघडी ठेवलेली आहेत आणि ती सदैव उघडी राहतील. तिकडे विविध मागण्यांसाठी देशभरातल्या विविध कामगार संघटनांनी संप पुकारलाय. या 2 दिवसीय देशव्यापी संपाचा आजचा दुसरा दिवस. या पार्श्वभूमीवर सांगलीमध्ये वीज वितरण कर्मचाऱ्यांनी मोर्चा काढला. तसंच केंद्र सरकारनं तातडीनं कामगारांच्या मागण्यांबद्दल गांभीर्यानं विचार करावा, अन्यथा पुढच्या काळात 7 दिवसांचा संप पुकारण्यात येईल असा इशारा सुद्धा देण्यात आलाय. सार्वजनिक धंदे जे आहेत या धंद्याचं खाजगीकरण करण्याचा प्रयत्न हे सरकार ठिकठिकाणी केलेला आहे. या खाजगीकरणाच्या धोरणामुळं कामगार आणि कष्टकरी आणि शेतकरी पूर्णपणे बर्बाद होणार आहेत. त्याच्याही विरोधामध्ये हा संप या ठिकाणी या संपामध्ये मागणी आहे. यासोबतच दुपारच्या बातम्यांमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक नंतर काही महत्त्वाच्या बातम्या. न्यूज 18 लोकमतवर आपण पाहताय दुपारच्या बातम्या. बातमी मुंबईतली, काहीशी चिंताजनक. मुंबईतल्या नायर रुग्णालयातून एक धक्कादायक वास्तव समोर आलंय. या रुग्णालयात उपचारासाठी मोठ्या संख्येनं रुग्ण येतात, मुंबईतले येतात, मुंबईच्या बाहेरचे सुद्धा येतात. मात्र इथे येणाऱ्या रुग्णांसाठी पुरेशा बेड्सची उपलब्धता नाही. हे वास्तव याही पूर्वी अधोरेखित झालं होतं, पण आता ते ठळकपणे समोर आलंय. कारण नायर रुग्णालयात रुग्णांना अक्षरशः जमिनीवर झोपवण्याची वेळ प्रशासनावर आले. रुग्णांना अक्षरशः बेडवर आणि बेडच्या खालती गादी टाकून ॲडमिट करावं लागतं. पालिकेच्या रुग्णालयात रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत असल्यानं रुग्णांसाठी बेड उपलब्ध होत नाहीत. या रुग्णांना आरोग्य सुविधा कमी पडत आहेत. एकीकडे जम्बो कोविड सेंटरवर लाखो रुपये खर्च होत आहेत, तर दुसरीकडे पालिकेच्या स्वतःच्या रुग्णालयात मात्र साधे बेड उपलब्ध नाहीत. त्यामुळे सतरंजी टाकून किंवा खालती गाद्या टाकून पेशंटना त्यावरती झोपवावं लागत आहे. ही दृश्य पाहतोय, ही दृश्य कुठल्या कोरोना काळातली एखाद्या कोविड हॉस्पिटलमधली नाहीत किंवा अन्य एखाद्या क्रिटिकल ठिकाणची नाहीत की जिथे प्रचंड काहीतरी घडलंय आणि रुग्णांना ॲडमिट करण्यात आलंय. तर ही मुंबईतल्या नायर रुग्णालयातली दृश्य आहेत. इकडे सांगलीच्या बावची इथे एका सर्पमित्राला सापासोबत व्हिडिओ काढणं चांगलंच महागात पडलं. सापासोबत खेळ करून थरारक व्हिडिओ काढणाऱ्या तरुणाला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. नागाला पकडून त्याच्यासोबत व्हिडिओ तयार करून सोशल मीडियात व्हायरल केल्याबद्दल वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. इस्लामपूर वनविभागाकडून प्रदीप अडसूळ याला शोधून
त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्याला अटक करण्यात आली. आता बातमी आहे गजराजाला आलेल्या संतापाची. होय, आसामच्या चंद्रपूर भागामध्ये जंगलाच्या जवळ एका चित्रपटाचं शूटिंग सुरू होतं. सर्व कर्मचारी चित्रीकरणात व्यस्त होते. इतक्यात एक अनाहूत पाहुण्याचं इथे आगमन झालं आणि या पाहुण्याला पाहून मग सगळ्यांची पळापळ झाली. सगळ्यांची घाबरगुंडी उडाली. आपल्या जंगलातल्या घरात अतिक्रमण करणारे हे कर्मचारी पाहून हत्तीच्या पिल्लाचा संताप अनावर झाला. मग काय, चित्रीकरणाच्या सर्व साहित्याची या पिल्लानं तोडफोड केली. दुपारच्या बातम्यांमध्ये एक छोटासा ब्रेक. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेटसाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक, ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. News18 लोकमतवर आपण पाहताय दुपारच्या बातम्या. आणि आता बातमी बीडच्या माजलगाव इथल्या एका लग्न सोहळ्याची. पण करुण कहाणी आहे. उत्साहात आणि आनंदात सुरू झालेल्या या सोहळ्याला गालबोट लागला आणि शिंदेवाडीत एकच शोककळा पसरली. माजलगावच्या शिंदेवाडीतल्या अक्षय मानेची ही वरात. अक्षयसह त्याच्या कुटुंबाच्या मित्रांच्या आनंदाला पारावार नव्हता. लग्नापूर्वी संध्याकाळी 6-6:30 दरम्यान नवरदेवाची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. अवघ्या 25 वर्षांचा अक्षयचा मित्र वैभव रामभाऊ राऊतसह त्याचे सगळे मित्र वरातीत बेभान होऊन नाचत होते. बराच वेळ ही वरात आणि बेधुंद नाच सुरू होता. वरात लग्नस्थळी आली आणि विपरीत घडलं. विशेष म्हणजे आमच्यापैकी कोणीही कुठलीही ड्रिंक करत नाही व केली नव्हती. वैभव तर सुपारीही खात नव्हता. त्यानंतर आम्ही लग्न मंडपात जेवण्यासाठी गेलो. जेवण झाल्यानंतर वैभवने पाणी पिलं. त्यानंतर त्याला अस्वस्थ वाटू लागले आणि तो खाली पडला. त्यानंतर आम्ही सर्व मित्र कंपनीने त्याला हॉस्पिटलमध्ये नेले तर डॉक्टरने त्याचा मृत्यू झाला असं सांगितलं. वैभव राऊत वरातीसोबत लग्नस्थळी आला. नाचून नाचून काहीसं अस्वस्थ वाटू लागल्यानं खुर्चीत बसला आणि तहान लागल्यानं घटाघटा पाणी प्यायला. तत्क्षणी त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि तो कोसळलाच. लग्नस्थळी एकच धावाधाव झाली. त्याला माजलगावच्या खाजगी दवाखान्यात नेण्यात आलं, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. आनंदात सहभागी व्हायला मित्राला बोलवलं आणि त्यालाच गमावून बसलो अशी अक्षयच्या मनात कायम सल राहील. पण मरण कधी येईल हे कुणाच्याच हातात नाही. त्यामुळे आलेला क्षण प्रत्येकानं भरभरून जगून घ्यावा इतकंच इथं म्हणता येईल. सुरेश जाधव सह ब्युरो रिपोर्ट, News18 लोकमत, बीड. इकडे पुण्यामध्ये महानगरपालिकेच्या उद्यानाला थेट स्वतःच्या वडिलांचं नाव देण्याचा प्रताप एका नगरसेवकानं केलाय. नगरसेवकांचा कार्यकाल संपून प्रशासक राज सुरू होण्याच्या आधी रातोरात हा बदल करण्यात आल्याचा आरोप नागरिक करतात. या सर्व प्रकाराच्या विरोधात आता नागरिक आक्रमक झालेत. पुण्यातल्या सलिसबरी पार्कमध्ये आंदोलन करणारे हे स्थानिक रहिवासी. रहिवाशांचा हा संताप स्थानिक भाजप नगरसेवक श्रीनाथ भिमाले यांच्या विरोधात आहे. भिमाले यांनी महापालिकेची मुदत संपायच्या आदल्या रात्री पुणे महापालिका उद्यान नाव असलेल्या उद्यानाची पाटी बदलली आणि स्वतःच्या वडिलांच्या नावानं यशवंतराव भिमाले उद्यान असं नामकरण केल्याचा नागरिकांचा आरोप आहे. या सगळ्या प्रकाराविरोधात नागरिक चांगलेच आक्रमक झालेत. इतकी मेहनत करून गार्डनचा आम्ही ताबा घेतला आणि हे पैसे कोणाचे? कॉर्पोरेशनचे, टॅक्सपेअरचे पैसे. त्यांचे पैसे नाहीये, मग त्याचं नाव का लावावं त्याने? 25 नोव्हेंबर 2021 ला ह्या गार्डनचं नाव झालं पुणे महानगरपालिका उद्यान
आणि रातोरात जेव्हा ॲडमिनिस्ट्रेटर आले इलेक्शन्समुळे पुणे त्याच्या आधी रात्री त्यांनी हे पूर्ण बदलून टाकलं आणि आम्हाला आश्चर्यचकित केलं. त्यांच्या वडिलांचं नाव द्यायला हरकत नाही, तर त्यांनी पहिल्यांदा तसा आरटीआयचा अर्ज करा आणि 25 वर्षात जे रिझर्वेशन आरक्षण उठवलं त्याची चौकशीची मागणी त्यांनी सीबीआयकडे करावी. भिमाले यांनी मात्र हे सगळे आरोप फेटाळले आहेत. आपण सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढाई करून या उद्यानाची जागा एका बिल्डरकडून नागरिकांसाठी मिळवल्याचं त्यांचं म्हणणं आहे. गेल्या वर्षभराआधीच नामकरण समितीमध्ये या उद्यानाला आपल्या वडिलांचं नाव देण्यासाठीचा प्रस्ताव मंजूर झाल्याचा त्यांचा दावा आहे. आता मात्र काही विरोधक नागरिक राजकारण करत असल्याचा आरोप भिमालेंनी केलाय. यशवंतराव भिमाले वडील असले तरी पण त्यांनी केलेलं काम आहे त्याच्या समितीने सांगितलं की हे त्यांचं नाव त्यांना द्या आणि तो त्यासाठी मग नाव समिती जनरल बॉडी ठराव केला आणि सर्वांच्या मान्यता घेऊन तो ठराव देऊन नाव दिलेलं आहे. माझी विनंती आहे की नावावरती कुठला लढा न देता वा आपण ते झालेलं गार्डन त्याचा वापर करावा आणि सर्वांनी मिळून चांगलं राहावं, वातावरण चांगलं ठेवावं, कुठे दूषित वातावरण होतं कामा नये, नागरिक लोकप्रतिनिधीचं नातं चांगलं असलं पाहिजे. नावामुळे गार्डन आणि पुणे शहरातलं वातावरण खराब होणे माझी विनंती आहे. ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर नगरसेवक आणि नागरिक यांच्यातला संघर्ष पेटलाय. त्यामुळे येत्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या निवडणुकीच्या तोंडावर नगरसेवकांसाठी उद्यानाला वडिलांचं नाव महत्त्वाचं ठरतं की मतदार नागरिकांची नामबदलाची मागणी हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे. काही जण म्हणतात नावात काही नसतं. असो, बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक नंतर दुपारच्या बातम्यांमध्ये काही खास बातम्या. आपण पाहताय दुपारच्या बातम्या. मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं मालमत्ता कर वसुलीकरता एक विशेष मोहीम राबवण्यात येते. गेल्या आठवड्याभरात पालिकेच्या या धडक कारवाईला काही ठिकाणी हिंसक वळणही लागलं. पण असं नेमकं का होतंय जाणून घेऊया एका स्पेशल रिपोर्टमधून. घटना पहिली. मुंबई महापालिकेची मुंबई मेट्रो 1च्या 11 मालमत्तांना नोटीस. यात 8 मेट्रो स्थानकांचाही समावेश. घटना दुसरी. मालमत्ता कर वसुलीसाठी गेलेल्या पालिकेच्या अधिकाऱ्यांना मारहाण करण्यात आली आहे. ए विभागातील अधीक्षक दशरथ घरवाडेंना अश्विन कुमार शहा यांच्याकडून मारहाण झाली आहे. यानंतर महानगरपालिकेनं माता रमाबाई आंबेडकर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केलाय. ए विभागातील 1 अधीक्षक, 2 उपअधीक्षक, 3 निरीक्षक आणि शिपाई कलम 202, 203, 204 अन्वये जप्तीच्या कारवाईसाठी फोर्ट परिसरात गेले होते. यावेळेला मालमत्ता धारकाकडून टीमवर हल्ला करण्यात आला. या झटापटीत 58 वर्ष वय असलेल्या अधीक्षक घरवाडेंच्या उजव्या डोळ्याजवळ मार लागलाय. मारहाण करणाऱ्या तिघांपैकी 1 जण पसार झाला. एकाला पकडून माता रमाबाई आंबेडकर पोलीस स्थानकात आणण्यात आलं. महानगरपालिकेनं 2021-22च्या अर्थसंकल्पात मालमत्ता करापोटी 7,000 कोटी रुपये वसुलीचं लक्ष ठेवलेलं होतं. मात्र प्रत्यक्षात 4,750 कोटी रुपये इतकीच मालमत्ता कराची वसुली झाली. नामांकित बिल्डरांकडे तब्बल 2,300 कोटी रुपयांची मालमत्ता कर थकबाकी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. बिल्डरांकडची कर वसुली संबंधित पालिका अधिकारी गंभीरपणे घेत नाहीत. मात्र सर्वसामान्य करदात्यांनी जर मालमत्ता कर थकवला तर त्यांचा पाणी पुरवठा खंडित केला जातो, त्यांची मालमत्ता जप्त करण्यात येते, असा आरोप विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केलाय. कोट्यवधी रुपयांची थकबाकी थकवणाऱ्या नामांकित बिल्डरांना अभय का, असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. जेव्हा आपण एक कॉमन मॅनला आपण जाऊन त्याच्याकडे आपण मालमत्ता कर आपण वसूल करतात, नाही देतात तर त्याचे पाणी कापतात. या बिल्डर्स लोकांसाठी महानगरपालिका इथे त्याला सवलत कशासाठी देतात यामध्ये एकंदरीत कुठे ना कुठे शंका निर्माण होतात. एकीकडे मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत खडखडाट असल्याचं सांगितलं जातं, तर दुसरीकडे अधिकारी वसुलीसाठी गेल्यावर थेट मारहाण होते. त्यामुळं यापुढे पोलिसांचं संरक्षण देऊनच पालिकेच्या अधिकाऱ्यांना वसुलीसाठी पाठवायचं का, याबाबतही प्रशासनानं सकारात्मक विचार करण्याची गरज आहे. मालमत्ता
करातून साधारणपणे 7,000 कोटी रुपये मिळवण्याचं लक्ष्य ठेवलं होतं, परंतु आतापर्यंतच्या प्राप्त आकडेवारीनुसार केवळ 4,000 कोटी रुपये हे वसुलीमधनं प्राप्त झालेले आहेत. ज्या पद्धतीच्या मोहिमेला पालिकेनं सुरुवात केली आहे त्याला आता हिंसक वळण सुद्धा लागले. त्यामुळं पालिकेचे कर्मचारी सुद्धा कारवाईला जाताना अतिशय घाबरलेल्या अवस्थेत आहेत आणि अशा वेळी या सर्व कर्मचाऱ्यांना कारवाई करत असताना पोलिसांचं संरक्षण द्यावं ही सुद्धा मागणी जोर धरत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप मोरेसह सुस्मिता भदाणे पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आणि आता एक नजर टाकूया देशातल्या काही प्रमुख शहरांमधल्या आजच्या तापमानावर. आजचं तापमान प्रायोजक मैंगो एयर कूलर. इन गर्मियों में घर ले आए मैंगो एयर कूलर वाली ठंडक. ऊन वाढतंय, घराबाहेर पडताना काळजी घ्या. यासोबतच या बुलेटिनमध्ये इथे थांबूया. ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर सुरूच राहील.